नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणीच्या खात्यावरती 6,000 रुपये जमा केले जाणार आहेत। आता ह्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती कोणत्या पैसे जमा केले जाणार आहेत, कधीपर्यंत हे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत आणि यासाठी लाडक्या बहिणीला नेमकं काय करायचं आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे, न्यूज जागृती चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। लाडक्या बहिणींनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। म्हणजे लाडक्या बहिणीच्या खात्यावरती अद्याप हे पैसे जमा झाले नाहीत। कोणत्या? ज्या लाडक्या बहिणीच्या अनेक त्रुट्या होत्या, ज्या लाडक्या बहिणीचे बरेच काही प्रॉब्लेम होते, अनेक लाडक्या बहिणीचे काही निधन पतीचे झाले होते, अशा देखील लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते। आणि त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणीचे कागदपत्र सगळे व्यवस्थित होते, अशा देखील लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते। यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता असेल, डिसेंबरचा हप्ता असेल, जानेवारीचा हप्ता असेल आणि फेब्रुवारीचा हप्ता असेल, या 4 महिन्याचे पैसे एकत्र जमा केले जाणार आहेत। आणि ज्या लाडक्या बहिणीला डिसेंबरचा हप्ता मिळाला, त्या बहिणीला जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच या जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा जो काही हप्ता असेल तो 3,000 रुपये मिळणार आहे। आणि ज्या लाडक्या बहिणीला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही, अशा लाडक्या बहिणीच्या खात्यावरती 6,000 रुपये जमा केले जाणार आहे। आणि यासाठी लाडक्या बहिणीच्या केवायसीचं जे काही पोर्टल असेल ते परत एकदा चालू केलं होतं आणि त्या लाडक्या बहिणीने केवायसी करण्यासाठी आता सुरुवात केलेली आहे। म्हणजे हे काही जे काम असेल ते अंगणवाडी सेविकेकडे देण्यात आलं होतं, परंतु अंगणवाडी सेविकेकडे काम दिल्यानंतर बऱ्याच काही अंगणवाडी सेविकेनं या कामासाठी नकार दिला आणि त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून परत एकदा लाडक्या बहिणीचं पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे। अनेक लाडक्या बहिणीच्या केवायसी बाकी आहेत, अनेक लाडक्या बहिणीच्या काही केवायसी चुकलेल्या आहेत। अशा लाडक्या बहिणीला परत एकदा संधी देण्यात आलेली आहे आणि त्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती आता हे 6,000 रुपये जमा केले जाणार आहे। म्हणजेच काय तर नोव्हेंबर महिना, डिसेंबर महिना, जानेवारी महिना आणि फेब्रुवारी महिना, या 4 महिन्याचे पैसे एकंदरीत 14 तारखेपर्यंत मिळणं अपेक्षित होतं, परंतु विलंब झाला। आता जे काही पैसे असतील 20 तारखेनंतर या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे। जर आतापर्यंत सुद्धा आपण लाडक्या बहिणीने केवायसी केली नसेल, आपले पैसे आले नसतील, तर त्या देखील लाडक्या बहिणीला एक महत्त्वाचं काम आहे। ज्या लाडक्या बहिणीला नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यातील पैसे मिळाले नसतील, तर अशा लाडक्या बहिणीला आपलं आधार कार्ड घ्यायचं आहे, तुमचं बँकेचं पासबुक, तुमचे राशन कार्ड, तुमचा निर्गम उतारा, अशा पद्धतीने कागदपत्र घ्या आणि कलेक्टर ऑफिस, या ठिकाणी एक आवक जावकचं ऑफिस आहे लाडक्या बहिणीचं, त्या ठिकाणी जाऊन ते आपले कागदपत्र दाखवा। त्यानंतर तुमच्या पैसे खात्यावरती जमा होण्याकरता सुरुवात होईल। म्हणजे 6,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत। ज्या लाडक्या बहिणीला पैसे मिळाले नाहीत, अशा लाडक्या बहिणीच्या खात्यावर 6,000 रुपये, आणि ज्या लाडक्या बहिणीला मागचा हप्ता मिळाला डिसेंबरचा, त्या बहिणीला 3,000 रुपये, म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता हा 20 तारखेनंतर कधीही जमा केला जाऊ शकतो। अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण अपडेट होतं। नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।